नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या ठिकाणी आता आपलं एक पार्सल आलेलं आहे। तर पार्सलमध्ये काय आहे बघूया आपण। त्या पार्सलमध्ये काय आहे आपण करूया अनबॉक्सिंग। हळूहळू इकडं काप, इकडचं कापलंय असं असं कर, फक्त असं कर वर। हां बस 1 2 3 तर हे काय ब्ल्यू मध्ये काय असणार आहे हे तुम्हाला कळेल। तर पहिला आपण चहा पिऊया आणि मग नंतर ना हे जॉईन करूया। या सगळेजण चहा पिऊया। सारंगी पण चहा पिते। आता हे जे पार्सल आलं ना, सारंगीला वाटतं की घसरगुंडे, बिकॉज लास्ट टू लास्ट इयर आम्हाला असंच एक पार्सल आलं होतं ज्याच्यामध्ये सेम कलर होतं आणि ते होतं घसरगुंडी। पण आता ह्यावेळेस आलेलं आहे दुसरं। तर आपण बघूया काय ते। तर आता बघूया एक एक पार्ट आपण काढून काय आहे त्याच्यामध्ये। ते हे साईडचे बार्स आहेत। पहिला आपण क्रॉस चेक करूया की काय डॅमेज वगैरे आहे का। हे आहे व्यवस्थित, डॅमेज आहे का तुटलेलं आहे का आपण चेक करूया एकदा। आणि मला वाटतं की हे गोल राऊंड आहे ना, हाफच आहे, पण सगळ्यालाच हाफ वाटतंय। थांब पिल्लू। 3 4 5 6 7 8 9 10। बाबा काय काय हे कसं इन्स्टॉल करायचं थांबा। आय थिंक मला वाटतं हा बेस आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, आणि हे सगळे राईट साईड्सचे बार आहेत। तर आपण बघूया, हे मेन आहे। अरे हां चा हे इन्स्टॉलेशन स्टेप्स आहेत। हां आणि हे पाईप्स आहेत। पाईप्स एकदम मजबूत आहेत, हे असे पाईप्स। अरे वा असं आहे हे पाईप्स। आणि त्याचबरोबर हे हां तू दाखव, हे साईड पाईप्स, एवढे मोठे मोठे पाईप्स आहेत हे। तो टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 मोठे पाईप्स आहेत। आता हे रिकामं झालं आहे, त्याला आपण साईडला ठेवूया। चहा पीत पीत आपण करूया। आता नेक्स्ट स्टेप काय बघूया। म्हणजे फर्स्ट स्टेप आपण हे 2 पाईप्स आणि त्याचबरोबर ह्यातले 2 बार काढावं लागणार आहे। तर आपण हे पहिला फोडूया। गणपती बाप्पा मोरया। थांब पहिला मी स्टार्ट करतो, मग तो नंतर तुला इझी आहे लावायला। हो यस असंच पाहिजे, असंच पाहिजे। आता हे पहिले 2 घेऊया आपण, ठीक आहे। आणि हे असं जॉईन करायचं आतमध्ये। थांब नको पिल्लू, मी पहिला हे करतो जॉईन। सरक। अरे हे चुकलं आपलं। ॲक्च्युली हे इथं लावायचं। मी हा जो बेस आहे ना हे खाली आहे, पण ॲक्च्युअली खरं इथं लावायचं आपल्याला असं। खरं तर असं स्क्वेअर आहे, हे पाय आहे त्याचं। सरक 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 मागं, दरवाजा नाही येते। आता हे छोटे पाईप्स आहेत, आपण 4 ठिकाणी 4 लावूया। सारंगी पण हेल्प करते लावायला। नाही ना थोडं ह्याला दीदी असं लाव, सगळीकडे लाव। फक्त प्रेस कर।
तर सारंगीने सगळे चारही पार लावलेली तुम्ही बघू चारही पोल्स म्हणू शकतो आपण, असं लावलं, असं साचा दिसतो याचा. तुम्ही फक्त प्रेस करतो. त्याच्यानंतर परत आपण कंटिन्यू करूया. उलट लावलं परत. आपण एखादी अशी नवीन वस्तू आहे ना, फजिती खूप होते. नाही ना, सुपर सुपर डुपर सुपर. हा स्क्वेअर तयार झालेला पोस्ट आपला. एक मिनिट बघा पिलो. आपला हा फर्स्ट स्टेप तयार झाला ना, तर आपण नेक्स्ट स्टार्ट करूया. आता हा आपला फर्स्ट स्क्वेअर तयार झाला. तर ह्याच्यावरती आपल्याला प्लेट्स आपल्याला नाही, हे नाही नको, आत्ताच नको. हे पहिले हे तयार करू ना, हे करेक्ट होते का आपण बघू, परत चुकायला नको आपल्याला. आधी किती 2 वेळा चुकलो आपण, आहे का नाही. तर मी आणि सारंगी आपला हा फर्स्ट ब्लॉक, नाही बस नको, फर्स्ट ब्लॉक हा तयार मजबूत आहे एकदम. 1 2 इथं 2 लाव, 3 4 हे घे. ते असं आपलं प्रेस परफेक्ट होतं, असं प्रेस परफेक्ट होतं. आणि ह्याच्यावरती आपण असं नाही, आता नाही चुकत. टोटल 7. हे आपलं एक सेशन झालेलं आहे. ठीक आहे. हे मल्टीपर्पज आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती आपलं लावायचं का नाही हे आपण आपल्यावरती आहे. पण श्रुतिका म्हटलं की एवढंच बस होतं आहे. आणि तसं बघायला गेलं की फक्त एकच ड्रॉबॅक मला असं आता दिसून येतं की ह्याचे पाईप्स आहेत ना, हे थोडंसं इतकं मजबूत नाही आहे. परंतु हे जर जेव्हा एकत्र होईल तर एकदम स्टडी वाटतं. आता आपण 2 सेशनमध्ये आपण हा डिवाइड केला आहे. त्याच्यामुळे ना हे 4 पाईप्स आहेत हे शिल्लक राहिले, ते आपण ह्याचा आपण नंतर उपयोग करू शकतो. अशा प्रकारे हा असा सेशन्स झालेत तयार. एकदा सगळीकडे प्रेस करून घेतो म्हणजे श्रुतिकाला कशा प्रकारे तिला वापरायचं वापरू शकते. आणि हालत पण नाही, एकदम असं परफेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपला हा असा रॅकचा लुक आहे. हा रॅक जो आहे मल्टीपर्पज आहे, त्याच्यामुळे आपण कशाही प्रकारे यूज करू शकतो. तर आता आपलं पर्पज, मेन पर्पज जो होता तो फुलफिल झालेला आहे. ही जी वस्तू आणलेली आम्ही ॲमेझॉनवरनं आणलेली आहे आणि खूप चांगली आहे. तर अशा प्रकारे आपला अनबॉक्सिंग झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर चला, स्वतःची काळजी घ्या, आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि मजेत राहा. धन्यवाद.